येणारा पावसाळा लक्षात घेता दरवर्षी प्रत्येक प्रभाग क्षेत्र अधिकारी हा त्यांच्या प्रभाग क्षेत्रातील 30 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आयुष्यमान असलेल्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करून घेण्यासाठी म्हणजे ते नोटीस काढत असतात आणि त्या अनुषंगाने ज्या बिल्डिंगा अति धोकादायक किंवा धोकादायक दोन रँक असतात. C1 कॅटेगरी अति धोकादायक. मग ह्या 450 इमारती अशा फाइंड आउट झालेल्या आहेत की धोकादायक आहेत आणि त्यापैकी 225 इमारती ह्या अति धोकादायक आहे. अति धोकादायक म्हणजे कधीही कोसळू शकतात, जे दुरुस्तीच्या लायक नाही आहेत आणि त्या ठिकाणी कधी हानी होऊ शकते, मालमत्ता आणि जीवितहानी. तर अशा इमारती दिवसेंदिवस याच्यामध्ये वाढ होते आणि ह्या अधिकृत इमारती आहेत सर्व, परंतु यांचं पुनर्विकास होण्यासाठी ज्या काही अपेक्षित FSI मिळायला पाहिजे त्या 6 मीटर किंवा 9 मीटरवर असल्यामुळे वाढीव FSI मिळत नाही. परंतु 9 मीटरवरती हाच नियम ठाणे महानगरपालिकेला त्या ठिकाणी वाढीव FSI मिळतो, कल्याणमध्ये मिळत नाही. म्हणून हा विकास खुंटलेला आहे कुठेतरी. आणि मग MCHIच्या माध्यमातून पण ती मागणी झालेली आहे. आर्किटेक्टच्या सर्व आर्किटेक्ट्सची जी युनियन आहे, संघटना आहे, त्यांच्या मार्फत ही मागणी झालेली आहे. आणि ही मागणी आज आम्ही विरोधी पक्षातले कार्यकर्ते म्हणून आम्ही मागणी करत आहोत की कुठेतरी धोरण निश्चित झालं पाहिजे. ह्या 450 इमारती हा एक साधा प्रश्न, छोटा प्रश्न नाही आहे. तर ह्या 450 इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा याच्यासाठी कुठेतरी काही ठिकाणी पोट भाडे करू, काही ठिकाणी पगडी, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या घरांवर हक्क सांगणार आहेत आणि ते घरं खाली करत नाही. अति धोकादायक झाल्यानंतरही रहिवासी तिथे आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत. मग पुनर्विकासाचं ठोस धोरण येणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी जर ते धोरण आलं आणि त्याची अंमलबजावणी झाली तर ज्याला म्हणतो ना की एक सक्षम विकास होईल. जे ठाण्याला आहे ते कल्याणला या, एवढीच आमची मागणी आहे. आयुक्तांनी त्याच्यामध्ये बऱ्याच चांगला प्रतिसाद दिलाय. त्यांचं म्हणणं होतं की बाबा मी याबाबत लवकरच UD जे सचिव आहेत त्यांच्याशी मीटिंग करणार आहेत, असीम गुप्ता साहेब त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि महापौर महोदयांकडे एक सविस्तर अहवाल पाठवून सर्व गटनेते, सभागृह नेते, महापौर, उपमहापौर एकत्र बसून तुम्ही लोक आम्हाला एक काय सहकार्य कसं करणार त्या पद्धतीने आम्ही एक धोरण ठरवतो, अशी एक त्यांनी मनोगत व्यक्त केलंय. बघूया काय होतं याच्यातनं. आपण दरवेळेला मागणी करत असतो की आम्हालाही त्याप्रमाणे 9 मीटर प्रमाणे जसं 9 मीटर दिलेले आहेत ते मिळालेलं नाही आणि त्या अनुषंगाने आपण आयुक्त महोदयांना निवेदन दिलेलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक व अति धोकादायक करून सातत्याने पाठपुरावा करण्याबाबत आणि महासभेकडे प्रस्ताव सूचना सादर करण्याबाबत तुम्ही महासभेकडे मांडा प्रशासनाकडनं, महासभा त्याच्यावर निर्णय घेईल. म्हणून आपण ती एक मागणी केलेली आहे आणि त्याबाबतचे दोन्ही निवेदन प्रतोद आहेत. आमचे संकेतजी भोईर यांनी ही वृत्तप्रसिद्धीच्या माध्यमातून एक पत्र प्रसिद्ध केलेलं आहे. त्यांच्याबाबत त्यांचंही म्हणणं ऐकून घ्या. आहे जो तुमच्या मनात आहे त्याच्यामुळे काय झालं, विकास खुंटलाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा. ठाणे आपले आदरणीय विकास नगर